1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 13. कांडी समजा सरासरी 10 ते 13 कांडी असे पकडूया बरोबर नाही. हो. आणि ते 1 महिन्याच्या पाळीनंतर पाण्याची पाळीनंतर बरोबर नाही. हो. म्हणजे असं जर बघितलं तर वाटतं की ऊसाला महिनाभर पाणी नाही किंवा खाली बघा की खाली नाही आणि रात एकदम हलके नाही नाही, खाली आणि पाणी पडलं. हे झाले बघा पूर्ण कोरडं राहते. राणे हलके हो, आपल्या त्यात एवढा ऊस हिरवं राहतोय किंवा एवढा ऊस टवटवीत आहे. आणि जाडी वगैरे जर बघितली कांड्यांची जरी साईज बघितली तर कशी वाटते एकदम एक नंबर आहे. काय वाटतंय सर? एक नंबर आहे. म्हणूनच रिझल्ट एक नंबर आहे. ऊसाचं जर बघितलं तर वाटतं की ऊसाला महिनाभर पाणी नाही किंवा खाली बघा की खाली नाही आणि रात एकदम हलके नाही नाही, खाली आणि पाणी पडलं. हे झाले बघा पूर्ण कोरडं राहते. राणे हलके हो, आपल्या त्यात एवढा ऊस हिरवं राहतोय किंवा एवढा ऊस टवटवीत आहे. आणि जाडी वगैरे जर बघितली कांड्यांची जरी साईज बघितली तर कशी वाटते एकदम एक नंबर आहे. काय वाटतंय सर? एक नंबर आहे. म्हणूनच रिझल्ट एक नंबर आहे. तर काय वापरले पण रिझल्टला? कृषीधन आणि हे आपलं NPK एक हा. आणि ग्रीन भूमी म्हणजे बेसल डोस पूर्ण दिलाय बरोबर. 30 गुंठ्याला आतापर्यंत 15 पोती कृषी दंड दिले. ओके 3 याला हा 2 ग्रीन भूमी आणि 1 NPK गेले. फक्त एकच NPK आणि 10 26 26 1. त्या उसाला युरिया नाही नत्र नाही अजिबात नाही. युरिया नाही. NPK मधली एक बॅग गेलेली आहे रासायनिक मध्ये. रासायनिक मधली फक्त एकच बॅग 10 26. किती क्षेत्र आहे? 30 गुंठे 30 गुंठा आहे. 30 गुंठे. आणि ऊसाचं वय किती आहे आज? 6 महिने झाले. 6 महिन्यात. सर कांडे मोजा बरं 6 महिन्यामध्ये कोणत्या एक ऊसाचे कांडे मोजा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 13. कांडे समजा सरासरी 10 ते 13 कांडे असे पकडूया बरोबर नाही. हो. आणि ते 1 महिन्याच्या पाळीनंतर पाण्याची पाळीनंतर बरोबर नाही. म्हणजे पहिल्यापासून म्हणजे तुम्ही SBT SBT लावून करताना कृषीधन टाकलेलं. कांडी लागून आहे ना ही. लावून करताना कृषीधन टाकलं. 5 पोती 5 पोती टाकलेलं. झालं. त्यानंतर बाळ भरणीला 5 पोती टाकले. आणि त्यानंतर भरणीला मग भरणीलाही 5 पोती आणि 5 पोती जर ऊस वरपासून जर खालपर्यंत बघितला तर कुठंच चुकलेला नाही. कुठंच नाही. तर अजून कमीत कमी 8 ते 10 दिवस पाणी नसेल तरी असं सोपणार नाही. पूर्ण खाली सरी पूर्ण कोरडे कोरडे पण तरी सुद्धा हे सुकलं. काय नाही हे बघा वल नावाची गोष्टच नाही. पूर्ण सगळं वाळलंय. वाळलंच सगळं सगळं पूर्ण वाळलंय. काय नाही आता तुमच्या बरोबरच्या लागणी किंवा तुमच्या अगोदरच्या तुम्ही बोलले आजोबा. ह्या आता अगोदरच्या ह्या सप्टेंबरची लागण आहे. आणि वरायटी कोणती? सप्टेंबर 86 आणि त्याला प्लस पाणी 8 दिवसाला आहे. ठिबक आहे त्यांचं. म्हणजे त्यांचं विहिरीचं होय, त्यांचं विहिरीचं पाणी आहे. त्याला विहिरीचं पाणी त्यांचं विहिरीचं पाणी 8 दिवसाला 8 पाणी. दिवसाला पाणी. आणि आपल्याला महिन्याला पाणी. महिन्याला. जर समजा बघितला तो ऊस तर त्या ऊसाची जर हाईट किंवा ग्रोथ बघितली आणि तिची फुटवे वगैरे ऊसाची जाडी बघितली ठीक आहे तो 286 आहे आणि हा 205 असेल. थोडा फरक राहील पण एवढा पण नकोय ना 50% महत्वाचं 8 दिवसाला पाणी आहे ना. हो त्याला आणि त्याला आता हाईट बघितली झाड आणि त्याचे जर पानं जरी बघितले तर काढा बरं पुढे. 1 2 3 4 5 6 7 आणि 7 म्हणजे 6-7च पेरायचं ना. म्हणजे याला 6-7 पेरे आणि आपल्याला 12 ते 13 पेरे. 13 पाणी दोघांना सारखं सेमच आहे. सेम आहे. फक्त हा रासायनिक आणि हा. आपला 100% SBT SBT वरती. फरक आहे बघा. डबल रुंदी आहे आणि हे एकदम निरोगी हिरवगार पाणी आणि हे बघा इथे. दोन जर बघितलं आपण पानामध्ये तर डायरेक्ट दुपटीनं फरक आहे सर. होय बघा होय. बघा समोर समोर आहे ना दोन्ही गोष्टी. एक होय. जर हे पाणी पण तो इकडेचाच ऊस आहे तो बी कडेचाच ऊस आहे. कडेचा ऊस अर्धच लागणार आहे. बरोबर होय. म्हणजे आणि हे जर शेंड जर बघितलं तर बघा पिवळं झाले पिवळं झालं तरी वाढायचं हे बघायचं बघा. सगळं हिरवंगार आहे. तर हिरवगार आहे. त्याला काही म्हणजे कुठंच काही असं ट्रेस मध्ये जाण्यासारखं दिसत नाही. बरोबर नाही? हो. तर तुम्ही आता ह्याच वर्षी पहिल्यांदी वापर हो, पहिल्यांदाच वापर. पहिल्या वर्षी जर समजा तुम्हाला एवढा रिझल्ट आलाय
इथून पुढे काय वाटणार? नाही मी 100% म्हणले ना आता आडसाल लावून करायची आता ट्रायल घ्यायची पूर्णपणे आणि बरोबर. 8 दिवस झालं पाणी नाही. पाणी पण नाही. भरणी करून 8 दिवस झालेले. आधी 14 मेला पाळलेलं त्यानंतर भरणी केली का तर पुढे पाणी येणार म्हणून पाण्याचा दिवस आता म्हणजे ते 14 बरोबर मे म्हणजे बरोबर आलता. बरोबर. 14 जून पर्यंत. 14 जून पर्यंत मला मिळते पाणी 1 महिन्यानं पाणी मिळते म्हणून मी आधी भरणी केली 8, 9, 10 जूनला बरोबर भरणी माझी केली. वेळ यायला उपसाबंदी चालू झाली त्यामुळे म्हणजे पाणी आज त्या भरणी करून पाणी नाही, पाणी त्या नाही ऊसाची कंडिशन हीच कंडिशन हीच कंडिशन अजिबात काही कुठेही स्ट्रेस मध्ये नाही काही काहीच नाही. काहीच नाही आपल्या याच्यात काहीच नाही दिसत. न मुळी डॅमेज झालेली, ना मुळीमुळं मुळे डॅमेज आणि सर जमीन 1 नंबर तयार करतोय कारण काय झालं मी कायम बूट वापरूनच शेतात आहे नाही मग परवा आम्ही भरणी करताना त्यात ताक केलता तो ताक कापायचा आला होता आणि काय झालं ते बुटात माती झाली म्हणून मी बूट काढून टाकले ज्यावेळी मी पहिल्यांदा ह्याच्यावर पाय ठेवला त्यावेळी त्याचा असं पाय असं चाललेलं म्हणजे मला जे चप्पल काढल्यावर फील येते सेम तसं ते झालं स्पंजवाणी तयार झाली. सेम तसं झालं ऊस बघितल्यानंतर काय एक नंबर एवढं कमी पाण्यात आणि जमिनीची प्रथम एकदम हे आणि सर खर्च काहीच नाही. खर्च कमी 16,000 मध्ये सगळा आता 30 गुंठ्याचा ऊस 16,000 रुपये. 16,000 रुपये. बरोबर ना? हो आणि आज स्वतः हे अनुभव घेतल्यानंतरच समजले. मग मी हे केलं म्हणूनच तिकडे केलं नव्हतं ते ही नोव्हेंबरची लावण आणि ती जानेवारीची लावण हे ह्याचा रिझल्ट बघितला मग मी तिकडे ते वापरलं हे ना 100% म्हणून 1 महिन्याची लागण फुटवा वगैरे कसली आळवणी नाही ना कसली फवारणी काही नाही ना युरिया सुद्धा नाही. फक्त 5 पोती कृषी धनवर आम्हाला बाळ भरणी लवकर करावी लागली एवढा फुटवा झाला. जबरदस्त. आणि एक हे आता बघा की सगळं एकसारखं असं सगळं सगळं निघत गेले. वाळेल कुठं दबलंय असं कुठंच काही नाही. थोडस अर्ध वाढले 2 फूट वाढलं 3 फूट वाढलं आणि असं दबून गेलं असं कुठंच दिसत नाही. एकसारखं आलं निघाला आणि तुझं एकसारखा वर गेला. साधारण आता ऊस क्षेत्र किती वर्षापासून करतो? तरी पण 5-6 वर्ष झालं मी शेती म्हणजे ऊस क्षेत्र करतो आणि किती ऍव्हरेज पाडतात एकरी किंवा गुंठ्याचं काय प्रमाण असतं तुमचं इथं मागे? इथं नाही इथं एकरी इथं 1 टन पण हे टनानं पण पडतो मागं 30 टन 35 टन 30 टन लय झालं एकरात. म्हणजे टनालाही पण कमी कमी गुंठ्याला. इथं पाण्याचं असं असल्यामुळे हे होतेच ते. बरोबर. आज काय वाटतं? आज येणार गुंठ्याला टनानं कसणार 100% पडणार हा ना कमीत कमी त्यांचं टनानं कसणार 100% पडणार एवढ्या खर्चाला मान्य आहे टनानं पडलं भरपूर झालं भरपूर झालं. कारण तेवढा ते आधी एवढा खर्च करत आहोत त्याच्या टनानं पडत नव्हतं म्हणल्यानंतर हे अर्ध्या खर्च जर का टनानं पडलं तर काय अडचण आहे. बरोबर नाही. आणि त्यात पाणी पण नाही गाव तुला जमिनीची हे आणि चांगली नसणार ना पोत सुधारला. पोत सुधारलं जमीन. बरोबर. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम केलंय किंवा ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही मार्गदर्शन केलंय आपले SBT वापरायला सांगितलं कोणते फळ असू द्या भाजीपाला असू द्या किंवा ऊस असू द्या शेतकऱ्यांचा रिप्लाय काय? समाधान आहे शेतकरी समाधान 100%. हो कमी खर्चात चांगल्या पद्धतीचा आणि रिझल्ट आहे. विशेष म्हणजे शेड्यूल पेक्षा तुम्ही कमी वापरता. होय कमी वापर काही ठिकाणी जास्त पण वापरताय होय. पण पाण्याची कंडिशन पण कमी पण वापरताय. बरोबर की नाही? तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव अजित मारुती मुगदुम राहणार बामणी तालुका कागल. तर तुमचा एक नंबर पण द्या आम्हाला शेतकरी. 91 68 33 61 30. बरोबर नाही? सर इथं मार्गदर्शन करताय कोयंगडेचं मार्गदर्शन करताय. सर एकदा तुमचं नाव आणि शॉप नंबर. माझं नाव दिग्विजय साताबा मगदुम राहणार बामणी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर. शॉपी बामणीतच आहे माऊली ॲग्रो. मोबाईल नंबर 78 75 16 50 48. बरोबर. आज रासायनिक कमी केल्यामुळं फायदा 2 झाला. जमीन पण चांगलं झालं आणि पीक पण चांगलं किंवा पिकावरती कोणत्याच प्रकारचा ट्रेस किंवा ताण आलेला नाही. बरोबर नाही? खूप छान अशी माहिती दिली. धन्यवाद.